ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। फुरसुंगी ग्रामपंचायत माजी उपसरपंच स्वर्गीय विजयभाऊ रामचंद्र हरपळे यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन। नमस्कार, आपण बघताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। फुरसुंगी गावचे माजी उपसरपंच स्वर्गीय विजयभाऊ रामचंद्र हरपळे यांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त फुरसुंगी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। समाजकार्याची अखंड परंपरा पुढे नेत या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमादरम्यान हजारो रक्तदात्यांनी निस्वार्थ भावनेतून रक्तदान करून समाज उपयोगी कार्यात मोलाची भर टाकली। विशेष म्हणजे प्रत्येक रक्तदात्याला कृतज्ञतेचा प्रतीक म्हणून पाणी बॉटल, सॅक बॅग, उबदार स्वेटर अशा दैनंदिन वापरातील वस्तू भेट स्वरूप देण्यात आल्या। समाज कल्याणाच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला सर्वपक्षीय नेते, स्थानिक पदाधिकारी, सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। स्वर्गीय विजयभाऊ हरपळे यांच्या कार्याची आठवण ठेवत आणि त्यांचे सामाजिक योगदान स्मरणात ठेवत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। गावासाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या स्मरणार्थ झालेला हा उपक्रम फुरसुंगी ग्रामस्थांना एकत्र आणणारा आणि समाजहिताची भावना दृढ करणारा ठरला। आपल्या फुरसुंगी गावचे माजी सरपंच कैलासवासी विजयभाऊ हरपळे यांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम अजय काका हरपळे आणि फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्या प्रसंगी उपस्थित असलेले आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय सरोदे साहेब, अमोलदादा हरपळे, विनायक भाऊ हरपळे, अजय काका हरपळे, पुणेकर साहेब, उपस्थित आपल्या फुरसुंगी परिसरातील सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। दरवर्षीप्रमाणे एक सामाजिक संदेश भाऊंच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आजू काका हरपळे आणि परिवाराच्या वतीनं, हरपळे परिवाराच्या वतीनं सर्व समाजाला देण्यात येत असतो। रक्तदान हे आपल्या सगळ्यात श्रेष्ठ दान हे मानलं गेलं आहे आणि त्याचीच कास धरून या ठिकाणी आजू काकांनी विजयभाऊ हरपळ्यांचं जे काम अपूर्ण काम होतं ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आजू काका हरपळे आणि सर्व हरपळे कुटुंब करत आहेत। याचा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आनंद या ठिकाणी होतो आणि काका दरवर्षी आठवणीनं या ठिकाणी आम्हाला बोलवतात त्याबद्दल काकांचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो। अतिशय चांगलं काम रक्तदानाच्या माध्यमातून जनजागृतीचं या ठिकाणी होतंय आणि फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी हे आपल्या सहकार्यांना गिफ्ट देण्यात येत असतं। स्मृतीचं जपणं, त्या दिवशी आपण आपल्या सहकार्यांना भाऊंच्या आठवणीच्या निमित्तानं भाऊंना जे रक्तदान करून जे स्मृती जपायचं काम या ठिकाणी करतात त्यांना आपल्याकडनं काहीतरी परतफेड व्हावी त्या निमित्तानं प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी गिफ्ट काही ना काही देण्यात येत असतात। त्याच्याबरोबर एक सर्टिफिकेट रक्तदान केलेलं सुद्धा मी या ठिकाणी पाहिलं। चांगला उपक्रम परिसरात हाती घेतलेला आहे। शेवटचा प्रश्न जाता आपण काय सांगतो? रक्तदान करा, समाजात असंच समाज उपयोगी काम करा। राजकारणाच्या वेळेस आपण निश्चितच राजकारण करत असतो, पण आज राजकारण सोडून पण समाजकारण करण्याची आणि समाजाच्या ज्या अडीअडचणी आहेत महत्वाच्या ते सोडवण्याची गरज संपूर्ण परिसराला आणि आपल्या समाजाला आहे। त्या निमित्तानं आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करावे असे आजच्या भाऊंच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वांना प्रार्थना करतो। भाऊंना परमेश्वर चरणी सद्गती लाभावी अशा प्रकारच्या मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो। विजयभाऊ हरपळे आमचे मोठे बंधू यांच्या स्मृतीनिमित्त सातत्यानं दरवर्षी जो काही कार्यक्रम आजू भाऊ हरपळे आणि सर्व मित्र परिवाराच्या वतीने, प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदानाचा कार्यक्रम आणि इतर समाजामध्ये बाकी सामाजिक काम करण्याचं जे काही भाऊंनी दिलेला आदर्श आहे त्या आदर्शावर काम करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि सातत्यानं ह्या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आम्ही सर्वजण इथे उपस्थित असतो आणि या कार्यक्रमाला सामाजिक एक बांधिलकी म्हणून
या ठिकाणी पुण्यात पुण्यनगरीचे उपमहापौर निलेशदादा मगर असतील, या परिसरातील माजी ग्रामपंचायत सदस्य आणि सध्या फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेचे नगराध्यक्षाचे उमेदवार संतोष भाऊ सरोदे असतील किंवा विलास शेठ पुणेकर असतील आणि इतर सर्वच समाजातील सर्व प्रतिष्ठित लोक या उपक्रमास अतिशय चांगल्या प्रतिसाद देतात आणि समाजाला काहीतरी देणं लागणाऱ्या या अशा उपक्रमात सहभागी होऊन समाजामधलं विजूभाऊंचं स्थान हे भक्कम होतं आणि त्यांच्या आदर्शावर काम करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी उपसंपादक गणेश कांबळे.